समाजा कडल्यान खूब मेळटा. बिकॉज कित्याक टी व्ही आनी हे ते बी संस्कारूच. तातूंतल्यान तुवें कितलें घेवपाचें तें तुज्या हातान आसा, प्रत्येक भुरग्याच्या हातान आसा. आपूण संस्कार घेवन आपूण व्हडलो मनीस जातलो काय संस्कार घेवन आपूण फक्त रिकामटेकडो जातलो. व्हडलो मनीस जावपाक तुका प्रयत्न करचे पडटा, तुका फोकस आसचो पडटा, तुका कॉन्सन्ट्रेशन आसचें पडटा, तुका हार्ड वर्क आसचें पडटा. तें हार्ड वर्क स्मार्टली करचें पडटा. स्मार्ट फोनान न्ही आं, स्मार्टली हार्ड वर्क म्हणजे कुदळ घेवन तो कुदळ हे झाडां कापपी कुराड घेवन झाडां कापतालो. पयलीं दिसा 10 झाडां कापलीं. तेका बरें दिसलें आपणें 10 झाडां कापलीं. हार्ड वर्क करता, घाम गळयलो, झाडां काडटा, दिसाचें दिसवडो मेळ्ळो. दुसरे दिसा 8च झाडां जालीं. म्हणटा आपणें इतलेंच हार्ड वर्क केलां. 8 झाडां, तिसरे दिसा 5 जालीं, चवथी दिसा 4 जालीं. बसलो निश्चयान बसलो, आपल्या पयशे कमी मेळटा आतां. थंयच्या वता म्हणटालो तुवें हार्ड वर्क केलें, स्मार्ट वर्क केलें ना. स्मार्ट वर्क कशें करप? तुवें त्या कुराडीक धार काडली ना. धार काडपा जाय. तुमकां तुमच्या बुद्धीक धार काडची पडटा. धार. आतां हे शिक्षक मातशें हें करतात. भुरग्यां हातूंतली भुरग्यांक कितलें कळटा, कितलें समजता हांव सांग, थोडें तरी समजतलें. आनी धार काडपा खातीर मोबायलांतल्यान धार येना, ती गुगलांतल्यान धार येना, युट्यूबा वयल्यान धार येना. धार काडपा खातीर वाचन जाय. वाचन वाचन वाचन. हातूंत तुजी भाशा सुदारता खंयच्याय भाशेन. इंग्लिशीन, मराठीन, हिंदीन, कोंकणीन, तुजी खंयची भाशा तातूंत वाचन जाय. वाचनांतल्यान तुजी बुद्धी प्राविण्य वाडटा. आमी तेन्ना दिवाळ्यांकूच वाचताले. पुस्तकां कोण दितालें आमकां? दिवाळ्यांक येतालें पयलींच्या महाराष्ट्र टायम्स आनी हें तें. आनी लायब्ररीन वचून विद्यानिकेतनाच्या लायब्ररी पेपर वाचप, विद्यानिकेतनाच्या लायब्ररीन दीस भर सुटयांनी सकाळ सांज वेळ आनी दिवाळ्यांक पुस्तकां कोणीय हाडटालो केन्ना खंय मेळटालीं. तातूंतल्यान थोडो तरी प्रगती जाली. मानसीक प्रगती जाली, इमोशनल प्रगती जाली, विचार करपाची शक्ती वाडली. म्हणून भुरग्यांक आतां पुस्तकां बसय. दिसांतल्यान एक शिस्त पालकांनी करपाक जाय. चांदोबा आतां येतालें खबर ना, चंदा मामा पळय म्हणटा खबर, बंद जालो खबर म्हाका. टिंकल, एनीड ब्लिटन, फास्टर फेणे मराठीन. पुस्तकां शाळेंतलीं पुस्तकां म्हळ्यार काणी वचपाक शकता न्ही, काणयां पुस्तकां 1 रुपयान मेळप. काणयां पुस्तकां, काणयो, कथा वाचपाची एक संवय लागली न्ही की भुरगो आपोआप ताका बसप. 1 वर भुरग्याक दिवप, तुका 1 वर वाचपा खातीर सारकी मार्क करून. तूं सांजचो 5 ते 6 फक्त वाचतलो कितें तरी, अदर दॅन स्टडीज. हिस्ट्री वाच, कितें वाच, अदर दॅन स्टडीज. शिवाजीचें शिवचरित्र वाच. पराक्रम न्ही, शिवाजीचें वाचप म्हणल्यार तुका हांगांतल्यान स्फूर्ती येता. शिवाजीचें वाच. सो हातूंतल्यान संस्कार जाता. संस्कार बेश्टेच अशें फिजिकली गळ्यान कितें घालें आनी हें घालें म्हणून संस्कार न्ही. तें फक्त तसलें न्ही. सायकोलॉजिकल संस्कार जाय, मॅग्नेटीक संस्कार जाय, मॅकॅनिकल न्ही. जातूंत तुजें मन, तूं प्रोग्राम जाता, तूं मनीस प्रोग्राम जाता त्या संस्कारांनी भितरल्यान, काळजांतल्यान. भुरगो काळजांतल्यान प्रोग्राम जावपाक जाय. आपूण मुखार सरतलो, कितें तरी जातलो. विराट कोहली बेश्टोच जावना. विराट कोहली मॅडिटेशन कितले वेळ करता खबर आसा? प्रत्येक मॅचीचे पयलीं 4 उठटा. 4 ते 6 मॅडिटेशन, 6 ते 7 जीम तर सदांच आसता. सकाळ सांजवेळ जीम. तो हरशीं पंजाबी, टोटल नॉन वॅज मनीस. तांकां ते चिकन आनी हाजे शिवाय जायना. ताणें तें सुद्दां सोडलें. कित्याक? सामको विगन जालो. कित्याक? गेट द एनर्जी.
विगन जातकर तुजी बॉडी टॉक्सीस कमी जाता न्ही. विगन म्हणल्यार हांव तेलां आनी मेलां म्हणना. विगन म्हणल्यार तांचे सॅलड्स आनी हें तें करून आनी साखर बी तांणी सोडून सगळें बिकॉज ही वॉन्ट्स टू प्रूव, ही वॉन्ट्स टू डिलिव्हर. म्हणून विराट कोहली जालो. सो स्वता प्रयत्न करपाक जाय, स्वता खातीर स्वता कोण येवपा ना. आनी तुका भुरग्यांक शिकोवपाक आनी कोण ना. शिक्षक शिकयतले 4 वरां काम सोंपलें न्ही, घरा कडेन आवय बापूय सांगतलीं. पूण अवेरनेस करीत रावपाक जाय आवय बापायनी. सामकें बडी घेवन संस्कार दिवपाची गरज ना. बडी घेवन संस्कार जायना. अवेरनेस करून मायेन फाटीर हात दवरून मुखार सरपाचें. फक्त मार्क चड पडपाक आनी दिपक सरान म्हणलें तशें मार्क चड पडपा खातीर गूण न्ही, गुणवत्ता. स्वता भितरली गुणवत्ता. गूण येता, गूण वता. आमी फेल जाताले इंजिनियरींग कॉलेजीन. आमकां फेलियर्स खूब मेळ्ळे. बॉम्बे युनिवर्सिटी आशिल्ली. पेपर शेणटाले, जाताले, पूण आमी हें सोडलें ना. म्हाका 10 मिनटां टायम दिल्लो. त्या 10 मिनटां भितर हांवें सोंपयलो अशें हांव मानतां. आनी हांवें 2 उतरां उलयलीं. हो मातसो बोध जावपाक शकता, पूण दीस इज अ मॅनेजमेंट बोध. हो सगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्युशनांनी हे शिकयता. IIM जावं हें जावं. तुमी म्हजी 2 उतरां आयकून घेतलीं म्हणून धन्यवाद. देव बरें करूं. थँक्यू. खूप धन्यवाद सर. तर आता आपण औपचारिक कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळणार आहोत. मी सौ मृणाली देसाई टीचरना विनंती करेन की त्यांनी सर्वांचे आभार मानावे. नमस्कार. आता वेळ आली आहे ऋणनिर्देशाची. सर्वात प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री दीप कारापूरकरजी यांचे मनापासून आभार. आपल्या प्रेरणादायी विचारांचा आम्ही नक्कीच अवलंब करू. कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री सुदेश कवळेकरजी यांचे आम्ही येथे उपस्थित राहिल्याबद्दल ऋणी आहोत. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री दीपक आमोणकर सर यांचेही मनःपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून येथे उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आपल्या शाळेचे व्यवस्थापक श्री ब्रिजेश मणेरीकर सर यांचेही मी मनापासून आभार मानते. शाळेचे उपाध्यक्ष श्री सुहास कामत सर यांचेही मनापासून आभार. व्यवस्थापन समितीचे श्री दिनेश गवंडी सर यांचेही मनःपूर्वक आभार. व्यवस्थापन समितीचे श्री अभय खवटे सर यांचेही मी मनापासून आभार मानू इच्छिते. आपले सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभते, याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. शाळेच्या मुख्याध्यापिका अनु मोडक टीचर यांचेही मी मनापासून आभार मानू इच्छिते. प्राथमिक विभागाचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री प्रशांत गुरवजी यांचेही मनापासून आभार. माध्यमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ सर्विष्ठा मोरगावकरजी यांचेही मनापासून मी आभार मानू इच्छिते. या कार्यक्रमासाठी हा प्रशस्त सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल रवींद्र भवन मडगाव व्यवस्थापन समिती यांचेही मी मनापासून आभार मानते. मुलांना वेगवेगळ्या रंगभूषेत रंगविणारे नटविणारे रंगभूषाकार श्री भिकाजी नाईक यांचेही मी मनापासून आभार मानू इच्छिते. आपल्याला लाभलेले नाट्य प्रशिक्षक श्री शिवप्रणव अळवणीजी यांचेही मनःपूर्वक आभार. आपल्याला लाभलेले नृत्य प्रशिक्षक श्री तुषार चारी यांचेही मनःपूर्वक आभार. पालक शिक्षक संघाचे सदस्य ज्यांनी पदोपदी आम्हाला मदत केली त्यांचेही मी धन्यवाद मानू इच्छिते. शेवटी पालक व विद्यार्थी ज्यांच्या सहकार्यानेच आपण एवढा मोठा डोलारा उभारू शकलो, आपलेही आम्ही ऋणी आहोत. या कार्यक्रमाच्या यशासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हातभार लावलेल्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता मी आपले सन्माननीय अतिथी श्री सुदेश कवळेकरजी यांना विनंती करते की आपण आपल्या प्रमुख अतिथींना शाळेतर्फे स्मृतिचिन्ह प्रदान करावे.
आपला औपचारिक कार्यक्रम इथेच संपन्न झालेला आहे. आपण थोड्याच वेळात आपल्या इयत्ता 3री ते 9वी पर्यंतच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला सांस्कृतिक कार्यक्रमानं सुरुवात करीत आहोत. धन्यवाद.